ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूया टॉप 25 न्यूज। नारळी पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे कोळीवाड्यामध्ये दोघेही समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नारेबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील घोडबंदर रोड ते कासारवडवली गायमुख रस्त्याची केली पाहणी। जे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचं काम करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, कंत्राटदारांना सोडणार नाही, एकनाथ शिंदेंची तंबी। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला रायगडमध्ये अनोखा आणि भावनिक सोहळा, मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी हजारो भगिनींची गर्दी। मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेंच्या सेनेचं उपरोधिक आंदोलन, उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदे सेनेची प्रार्थना। इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप। कोल्हापुरात उद्योगमंत्री उदय सामंतांनी केले केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण। या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात, तर आतापर्यंत जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती। तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव, मनोज जरांगेंना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, कार्यकर्त्यांचं निवेदन। छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात जन आदर्श महामोर्चा। अतिक्रमण कारवाई थांबवावी आणि अतिक्रमण बाधितांना तात्काळ मोबदला देण्याची मागणी। नवी मुंबईच्या तळोजात जुन्या वादातून 2 गटात तुफान राडा, धारदार शस्त्राने एका गटाकडून दुसऱ्या गटावर हल्ला। उत्तर प्रदेशातील देवकुंडमध्ये गंगेचं पाणी घेऊन निघालेल्या अकोला जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला, कावड यात्रेत ट्रक घुसल्यानं 2घांचा मृत्यू, 8 जण जखमी। आणि यानंतर आपण जाणार आहोत न्यूजरूम।